E20 मुळे ना सध्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि बरोबरच आहे. E20 मुळे आमच्या गाड्यांचे इंजिन खराब होतात, मायलेज कमी पडतंय. अशा सगळ्या गोष्टींचे क्लेम्स सध्या इंटरनेटवर होताना दिसतात. आणि अशा काळात जेव्हा सीजेपी सारख्या आंदोलनांमुळे, सीजेपी सारख्या यांच्यामुळं जेनझीचा ऑलरेडी राग सरकारवरती वाढलाय, त्यावेळेला सरकारकडनं E20च्या विषयी काही ना काहीतरी माहिती येणं खूप गरजेचं आहे. सरकारकडनं येण्यापेक्षा मला असं वाटतं आपण ह्या व्हिडिओमध्ये हळूहळू करत इथेनॉल याविषयी थोडी थोडी माहिती कव्हर करूयात. आपण E20 या गोष्टीचा एकदा इतिहास एकदा तपासून बघूयात. तर E20ची सुरुवात ही काय आत्ताची नाहीये, ही अनेक वर्षांपूर्वी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं 1896 मध्ये जेव्हा सुरुवातीचे काही काळ होता जस्ट ऑटोमोबाईल प्रोडक्शनचा, तेव्हा सुद्धा इथेनॉलचा वापर केला गेलाय. आणि एवढंच नाही तर फोर्डची जी पहिली गाडी होती मॉडेल T9 ही सुद्धा फ्लेक्स फ्युल इंजिनवरती चालत होती, इथेनॉलवरती चालत होती. त्यानंतर काही काळानंतर प्रोहिबिशन काही झाल्या आणि US मधले इथेनॉल इंडस्ट्री संपली. पण वर्ल्ड वॉर II मध्ये जेव्हा परत एकदा ज्या सगळ्या युद्धाच्या सगळ्या स्थितीमुळं ऑइलच्या इंडस्ट्रीमध्ये कुठे ना कुठेतरी क्रूड ऑइलची कमतरता भासायला लागली, तर पुन्हा एकदा इथेनॉल इंडस्ट्रीनं वेग पकडला. आणि 1970 सालापासूनच ब्राझील सारख्या देशांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आणि स्ट्रिक्ट पद्धतीनं इथेनॉल या गोष्टीचा वापर करायला सुरुवात केली. आजच्या वेळेला ब्राझील हा असा एकमेव देश आहे जिथं कंपल्सरी E27 म्हणजे 27% इथेनॉल ब्लेंडिंग असलेलं पेट्रोल तिथं आहे. एवढंच नाही तर हळूहळू करत आता अनेक देश या गोष्टींकडे वळत आहेत. पण या सगळ्या गोष्टी आत्ताच भारताकडे काय येत आहेत तर एक लक्षात घ्या. 2026 मध्ये आपले ट्रम्प तात्या आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी आणि इराणमध्ये जे काही युद्ध झालं, त्या सगळ्या युद्धाचा परिणाम हा तुमच्या आमच्यावर 100% झाला. कसा काय झाला? लक्षात घ्या. तिकडे झालेल्या युद्धामुळे काय झालं? इराणवाल्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करून टाकली. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्यामुळे काय? जगातलं 20% तेल, जगातलं 20% जे काही आपल्याकडं क्रूड ऑइल येतं, हे सगळं त्या भागातून येतं. त्यामुळं तिथं ब्लॉक केल्यामुळे काय झालं? येणारा जो काय माल होता तो तिकडेच ठप्प राहिला आणि म्हणून ह्या सगळ्या क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या. ब्रेंट क्रूड जे आहे बॅरल $100 वरती गेला. मग लक्षात घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा 100% कुठे ना कुठेतरी सरकारच्या लेवलला झाला. मग ह्याला ऑप्शन काय? तर आपण पूर्णपणे जे बाहेरच्या ऑइलवरती अवलंबून आहोत त्याऐवजी आपण काही प्रमाणामध्ये स्वतःचं ऑइल निर्माण करणं गरजेचं आहे. मग ह्याला ऑप्शन म्हणून असा होता की 88.5% क्रूड आपण जे बाहेरनं इम्पोर्ट करतो तर त्याची व्हलनरेबिलिटी जरा थोडीशी कमी करण्यासाठी म्हणून भारतानं असं ठरवलं की इथेनॉलचा जो काही वापर आहे तो आपण जास्त करूया. खरं तर इथेनॉल ह्या विषयावरती जो काही आता संभ्रम निर्माण झाला ना, हा काही फार असा काही अवघड विषय नाहीये. एक लक्षात घेऊयात आपण की जगातल्या वेगवेगळ्या देशांनी केलेलाच आहे. पण आता आपली सिच्युएशन अशी झाली की 2030 पर्यंत हा रोल आउट करायचा होता. सरकारचं असं विजन होतं. पण काही अपरिहार्य कारणांमुळे हे काही युद्ध घडतात ह्याच्या गोष्टींमुळे तो काही महिन्यांमध्ये आपल्याला कम्प्रेस करायला लागला आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडल्या. आजच्या घडीला असं सिच्युएशन आहे की इथेनॉलची किंमत ही ₹71 पर लिटर आहे आणि बाहेर कितीही युद्ध होऊ देत, काही होऊ देत, त्याची किंमत आपल्या भारतामध्ये काही फ्लक्च्युएट होणार नाहीये. त्यामुळे इथेनॉल आणल्यामुळं आपण आपले सरकारचे 1.97 लाख करोड रुपये वाचलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे पैसे वाचून मला काय फायदा? सरकारचा जर फायदा होतोय. एक लक्षात घ्या, युद्धाच्या गोष्टींमुळे आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी फरक पडतो. ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. असं धरून चला की तुमचं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये समोसा मिळतो. तो समोसा तयार करण्यासाठी जो काही मैदा आहे किंवा गहू आहे, जे काय तुम्ही पीठ वापरता, ते तुम्ही बाहेरच्या कुठल्या तरी किराणा मालाच्या दुकानातून आणता. आता त्या किराणा मालावाल्याचं आणि कुणाचं तरी भांडण झालंय आणि त्यानं ते किराणा माल दुकानच बंद करून टाकलं. आता तुम्ही दुसरीकडे मागायला गेलात, मला बाबा गहू दे किंवा मैदा दे किंवा काय पीठ दे. आणि मग तो काय लक्षात आलं की बाबा ह्याला गरज आहे. ह्याला गरज असल्यामुळे आपण ह्याच्यात किंमत ह्याच्याकडनं वाढवून घेऊ शकतो. मग तुमचा जो कोण त्या कॅन्टीनचा जो आचारी आहे किंवा मुख्य आहे, त्यानं तो घेऊन येणार ते पीठ किंवा काय असेल ते जास्त वाढलेल्या किमतीमध्ये तो आणेल आणि तुमच्यापर्यंत देईल. मग तो ₹17 ₹15 जो काय समोसा असतो ना, तो तुम्हाला पण वाढलेल्या दरात खायला लागेल बिकॉज त्याला रॉ मटेरियल वाढलेल्या दरात मिळालेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असाच फरक पडला असता. जर आपण इथेनॉलचा वापर केला नसता ना, तर फरक काय पडला असं माहितीये? आपण जे झोमॅटोवरनं जे काही डिलिव्हरी ऑर्डर्स घेतो, त्या डिलिव्हरीच्या ह्याच्यामध्ये पण फरक पडला असता.
तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काय आपण तुम्ही पेट्रोल वापरता, प्युअर पेट्रोल वापरलं असेल तर तिथं जे आता 110-111 रुपये लिटरच्या आसपास आहे, त्याची किंमत तुम्हाला 140-150 रुपये भरायला लागली असती. त्यापेक्षा हे बरं आहे की आपल्याला आत्ता सद्यस्थितीमध्ये जगाच्या तुलनेत, जगामध्ये आत्ता जिथं जिथं मेजर देश आहेत, US मधले सारखे देश आहेत, 64%, 65% पेट्रोलच्या किमती वाढल्यात. आपल्याकडे 5-6 टक्क्यांनीच वाढल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ह्यात आता नेमकं जी खरंच ही जी गोष्ट आहे, हे नेमका लोकांचा राग कुठे आहे? लोकांचा राग रास्तच आहे. कारण की प्रॉब्लेम असा आहे, कुठे ना कुठेतरी ज्या गाड्या E20 कंप्लायंट नाहीयेत, त्यांच्या मायलेज हे जवळपास 3 ते 5% डिफरन्स होताना लोकांना दिसतंय. पण याचे जे काही क्लेम्स आहेत, त्या ज्या काही कंपनीज आहेत, त्या कंपनीज आता लोकांना सांगतायत, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुमची गाडी आमच्याकडे घेऊन या. दुसरी गोष्ट, इन्शुरन्स आणि वॉरंटी गॅप. खऱ्या अर्थानं हा खूप मोठा इश्यू आहे की इन्शुरन्स आणि वॉरंटी गॅप आहे. तर सरकारने ह्या गोष्टीवरती कुठे ना कुठे विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, ग्लोबल कंपॅरिझन जर सगळ्या गोष्टींचं बघायला गेलं तर इंडिया आणि झिम्बाब्वे या दोनच नेशन्स आहेत जे E20 सध्या वापरायला त्यांना E20 सध्या वापरतात. तर मला असं वाटतं की सरकारनं, आता हे शक्य आहे का माहित नाही, पण सरकारनं या गोष्टीला थोडंसं एक दिलं पाहिजे की फ्लेक्सिबिलिटी दिली पाहिजे की ज्यांना प्युअर पेट्रोल वापरायचं त्यांनी वाढलेल्या किमतीमध्ये द्यावं. मग E0 म्हणजे इथेनॉल शून्य असलेलं E10 आणि E20 ज्याला जे शक्य त्यांनी ते वापरावं, असं बऱ्याच देशांमध्ये तरतूद आहे. सरकार ह्याबद्दल सूद नाही, पण सरकारला हे सजेशन देणं आपल्याला गरजेचं आहे असं मला वाटतं. आता या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल? थोडंसं का होईना आपल्या लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर होईल. थोडाफार आपल्याला फ्लेक्स फ्युएलचे जे इंजिन्स आहेत, त्या अजून जास्त प्रमाणात रोल आउट करायला लागतील. ज्या जुन्या गाड्या ज्या अजून E20 ला कंप्लायंट, ज्या तेव्हा घेताना E20 कंप्लायंट नव्हत्या, त्यांच्यासाठी E10 किंवा नॉर्मल पेट्रोल असलं पाहिजे. जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होऊ शकेल. इथेनॉल चुकीचं नाहीये. इथेनॉल जगभरामध्ये प्रत्येक देशामध्ये वापरलं जातंय, वापरलं गेलंय आणि वापरलं जाणार आहे. आणि तेच फ्युचर आहे. बिकॉज हळूहळू करत कधी ना कधीतरी क्रूड ऑइल संपेल. क्रूड ऑइल संपल्यानंतर तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये. त्यामुळे इथेनॉल असणं गरजेचंच आहे. अगदी हेनरी फोर्ड पासून 1908 सालापासून त्या गोष्टी वापरल्या गेल्या, त्यामुळे आपल्याला पण त्या वापरायला लागणारच आहेत. पण आपण कुठल्याही गोष्टीचं क्रिटिसिझम करताना सगळे अँगल बघून केले पाहिजेत. उगाच सरकारचा विरोध करायचा आहे म्हणून करणं काही योग्य नाहीये. सध्या अनेक मंचांवरनं नितीन गडकरींनी या विषयावरचं काही ना काही जस्टिफिकेशन दिलेलं आहे. आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की आपण प्रत्येक गोष्टीला एकाच लेन्समधून बघतो. सरकारचं क्रिटिसिझम करायचं म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये करतो. तर थोडंसं आपण त्या गोष्टीबद्दल अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा केव्हा कुठेही बाहेर देशांमध्ये काही घडतं, मग रशिया युक्रेनचं वॉर असेल, इस्रायल आणि काय पॅलेस्टाईनचं वॉर असेल किंवा US आणि इराणचं वॉर असेल, या सगळ्या गोष्टींचे जिओपॉलिटिकल इम्पॅक्ट्स हे प्रत्येक देशावरती घडतात, तसेच आपल्या देशांवरती घडलेले पण आहेत. त्यातल्या त्यात आपण बाकीच्या देशांच्या तुलनेत बऱ्याच स्टेबिलिटीला आहोत. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या विषयाचा अजून रिसर्च झाला पाहिजे, अजून जाणकारांनी ह्याच्याविषयी सांगितलं पाहिजे आणि सरकारकडनं सुद्धा या विषयावरची चांगल्या पद्धतीची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. धन्यवाद.